गोलंदाजीचा पाहिलं तर फिरकीचा जादूगार आपली फिरकी या मैदानावर चालवेल का, येणारा क्षण सांगून जाईल. तर लेट्स गो. आपण पाहतात पहिला चेंडू घेऊन जातोय फायनलचा अंतिम थरारक सामना आपण पाहतोय. विजय घाणेकर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र उडवलाय, क्षेत्ररक्षकाच्या खाली आहे, कोणतीही चूक होणार नाही. पहिल्या चेंडूवर मोठा हिरा टिपलाय. विजय घाणेकर सारखा खंदा फलंदाज इथे मात्र माघारी परततोय. काय मित्रांनो खेळ पाहिलाय, सापळा रचला होता, सापळ्यामध्ये विजय घाणेकर सारखा हा हिरा टिपला. काय मित्रांनो खेळ पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर भरपूर काळ चेंडू हवेमध्ये होता, निशान तिकडे मिड विकेटच्या दिशेने क्षेत्रक्षण तैनात होता. अशा वेळी चेंडू भरपूर काळ पाहिल्यानंतर पहिल्या चेंडूमध्ये पहिला विकेट मिळवला. तर शाबासकी देण्यासाठी संजय शेलार इथे मात्र शाबासकी देण्यासाठी आलेले आहेत. परंतु बघूया अगदी फलंदाजी मार्कडे आलाय तो मात्र तेजस काटकर देखील मोठे फटके खेळू शकतो, परंतु सामना करेल तो ऋषिकेशच्या गोलंदाजीचा. यावेळेचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, तिकडे मात्र सनी धुमाला आहे. ओहो मॅच कॅच नाही मित्रा, तर मॅच पकडलास. काय फलंदाजी पाहायला मिळाली असती, परंतु तेजस काटकर सारख्या खंड्या फलंदाजाला लॉंगाच्या दिशेने मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे बाद झाला. मित्रांनो मॅच पकडलास, कॅच पकडलास, दोन्ही अगदी कॉम्बिनेशन जबरदस्त जुळलं आणि इथे मात्र 2 विकेट बॅक टू बॅक येत आहेत. काय गोलंदाजी, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण आहात. तो मात्र ऋषिकेश काय गोलंदाजीचा जलवा बिखरतोय आणि याच वेळी मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. तो मात्र आपण पाहिलं तर नाव्याचा वंडर बॉय आपण पाहिलं तर आकाश भाई तांडेल आपण पाहतोय. कूल म्हणून असतो, अशा वेळी मात्र पाहिलं तर आकाश भाई तांडेलकडे नक्कीच पाहिलं जातं. तर हॅट्रिकची नामी संधी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येतोय. याच दरम्यान आपण पाहिलं ना तर अतिथी गणामध्ये उपविभाग प्रमुख शिवू माननीय श्री संदीपजी ठाकूर साहेब येथे देखील यांचं आगमन होतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं ना मित्रांनो या मॅच मध्ये वेगळी कलाटणी येते. आपण पाहिलं तर जबरदस्त मित्रांनो वॉरियर संघाचा दबदबा आहे, परंतु नागोडना हम भी किसी से कम नाही अशा पद्धतीची गोलंदाजी ऋषिकेश मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. तर शरद अडसुले सरांकडून ह्या कॅच साठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय, ते मात्र सनील धुमाल याला. शरद अडसुले सर नक्कीच तुम्ही या कॅचला दाद दिलीत. संजय पवार साहेब यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. हॅट्रिकची नामी संधी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे का? ते मात्र काय मित्रांनो आकाश सारख्या खंद्या फलंदाज तुम्ही कॅच ड्रॉप केलात. काय मित्रांनो ही नामी संधी आली होती, संधीचं सोनं करणं होतं, परंतु इथे मात्र संधीची बुंदी दुसऱ्यानेच खाल्ली. काय मित्रांनो आपण पाहिलात ना निखिल जाधव या मात्र चुकीला माफी नाही मित्रा. या फायनलच्या मॅच मध्ये आपण ही चुकी करताय, कारण की एखाद्या आकाश भाई तांडे सारख्या खंद्या फलंदाजाला तुम्ही एक जीवन दान देताय. इथे मात्र चुकीच्या पद्धतीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. तिसरा चेंडू घेऊन आला होता, चांगल्या प्रकारचा एक धावेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पुढचा चेंडू घेऊन मोहिब रोगीला आहे, मात्र बघूया संघाची पूर्णपणे अपेक्षा असेल त्या मोहिब रोगीवर पूर्णपणे ऋषिकेश. सुंदर पद्धतीचा चेंडू, काय चेंडूला कलाटणी मिळाली. यावेळेचा चेंडू देखील अकुट टप्प्याचा होता, पूर्णपणे अगदी पाहिला तर लॉंग लेग दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेला पाहिला तर नागोडना नगरीमध्ये हा एक मोहरा टिप अगदी उदयास येतोय. आपण जर पाहिलं ना तर ऋषिकेश हा नाव कुठे नव्हता मित्रांनो, परंतु ऋषिकेश नाव हा त्यांनी बनवलाय. काय गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. इथे मात्र फुलटाच पद्धतीचा चेंडू नो मॅन लँड मध्ये तिकडे पडतोय. चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण निशांत आहे. इथे जग चांगल्या प्रकारची फेकी देखील अचूक पद्धतीची आहे. इथे एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत ना तर 2, फक्त 2 धावा. काय मित्रांनो गोलंदाजी केली आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 2 विकेट 3 विकेट मिळवल्या, 2 धावा खर्च केल्या. फायनलचा सामना आपण पाहताय, इथे मात्र जबरदस्त भाई तांडेलला देखील एक सुवर्ण संधी मिळते. संधीचं सोनं करणार का, येणारा क्षण सांगून जाईल.
या दरम्यान यॉर्कर लाईनचा चेंडू, लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू, इथे मात्र फेकी अचूक पद्धतीची. इथे जर पाहिलं ना तर 3 धावा, एक षटक ची समाप्ती होते. एक षटकाचा खेळ संपतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 3 धावसंख्या आपण पाहताय. तर या दरम्यान आपण पाहतो ना यावेळी मात्र आकाश भाईतांडेला मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच करावी लागेल, कारण की ज्यावेळी मात्र धावांचा डोंगर रचणं गरजेचं आहे. एक षटकाचा खेळ झालाय, 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा झाल्यात. तत्पूर्वी आपण कल्पेश गोलंदाजी मार्ककडे आलाय. नवीन गोलंदाजीवर नवीन चेंडूवर कशा प्रकारचा प्रहार करायचा हे आकाश भाईतांडेला माहिती आहे. परंतु सर्व क्रीडा रसिक आपण पाहताय या मॅचचा आनंद घेत आहेत. खरोखर हा मॅच नाही तर पारणं फेडणारा मॅच आहे. त्याबरोबर बघूया अगदी 18 नंबर जशी परिधान केलेला कल्पेश मैदानामध्ये येतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, लॉंग ऑन चेंडू ट्रॅव्हल झाला. अशा वेळी क्षेत्ररक्षण सणीत धुमाल आहे. तोपर्यंत हातामध्ये सांभेल ना तोपर्यंत एक धाव नक्की आपल्या खात्यामध्ये जमा होतीये. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. एक धावेने धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ना ती मात्र 3 धावसंख्या बोर्डवर आपण 4 धावसंख्या लागली गेली आहे. पहिल्या षटकामागे 3 धावा होत्या. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली. इथे देखील बॉटच्या पट्ट्यात चेंडू येते. तिकडे दीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. फैज आहे, कोणती चूक होणार नाही. आपण पाहिला तर मोहिब रोगीला देखील माघारी परतावं लागतंय. या मैदानामध्ये जर पाहिलं ना तर कोणता फटका येईल का, एक षटकार इथे महत्वाचा असणार आहे. परंतु तो षटकार खेळणार कोण, येणारा षट सांगून जाईल. परंतु इथे मात्र कल्पेश मात्र सुंदर गोलंदाजी करते, टिचून गोलंदाजी करते. प्रत्येक चेंडूला किती महत्वाचा आहे तो येणारा षट सांगतोय मित्रांनो. आपण जर पाहिलात तर पुढचा न्यू बॅटर मैदानामध्ये ऋषिकेश मैदानामध्ये येतोय. फास्ट घ्या ना मित्रांनो, थोडंसं सहकार्य करावं, कारण की जेणेकरून दुसरा संघ आपण खेळायला तागी. ऋषिकेश फास्ट चला. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 3 विकेटच्या मोबदल्यात 4 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. इथे जर पाहिलं तर कल्पेश आणि ऋषिकेश ही काय जोडी माहिती. इथे मात्र गोलंदाजी करते मित्रांनो. आपण तिकडे पाहिला तर इथे मात्र मयूर हेंडे देखील हा मॅच पाहत असेल. काय मॅचला कलाटणी मिळते. मी देखील इथे असतो, परंतु आज मात्र ऑप्शन आहे, RTPLचा ऑप्शन आहे. तिकडे मात्र संघ गेलेले आहेत, खेळाडू गेलेले आहेत. परंतु आता मात्र बघूया आकाश भाईतांडेल आणि इथे पाहिल्या ऋषिकेशला आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान द्यायला लागेल. चांगल्या प्रकारचे मोठे फटके खेळायला लागतील. इथेच मात्र मॅचला कलाटणी आणण्याचं काम मात्र नक्कीच करत आहेत तो मात्र कल्पेश आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत ना तर 4 नाही फक्त 4 धावसंख्या आहे ती. इथे शॉर्ट लॉंग ऑफच्या दिशेने तिकडे नक्की फैजला मात्र आजमावलंय. फैज हा अडथळा आहे मित्रांनो. ज्यावेळी चेंडू तुम्ही फैजच्या वरून काढण्याचा प्रयत्न कराल ना तेवढाच मात्र फैज देखील तटपर आहे. अशा वेळी देखील लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात होता. इथे विकेटचा पतंग होतोय. हॅट्रिकची नामी संधी आहे. आपण पाहणार तुषार चौलकर, आपण पाहणार आहात तुषार चौलकर. हे देखील नाव मोठं आहे. आपण जर पाहिलं ज्या वेळी मात्र संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम तुषार चौलकर करत असतो गेली कित्येक वर्ष. आज आपण पाहता 40+ आहे. परंतु अशा वेळी मात्र पाहिलं तर तुषार चौलकर देखील पाहिलं तर मोठं नाव आहे. त्याप्रमाणे फलंदाजी तेवढी तटपर करू शकतो का, संघाला सावरण्यासाठी येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मोठा फटका खेळेल का. सुंदर पद्धतीचा चेंडू इथे मात्र हाताळला गेला. इथे मात्र ऑफ टिकला चेंडू परफेक्ट लेनवर आदलला गेला. परंतु अशा वेळी जर पाहिलं ना तर रनआउटच्या स्वरूपात तुषार चौलकर बाद होतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा आपण चांगल्या स्ट्राईकसाठी आलाय तो मात्र आकाश भाईतांडेल आपण पाहतोय. आकाश भाईतांडेलकडून नक्की मित्रांनो वॉरियर्स सांगत असेल की आकाशचा एक मोठा फटका आपल्याला पुढे मॅचसाठी चांगल्या प्रकारचा आपण मजबूत परिस्थितीमध्ये येऊ शकतो. परंतु इथे पाहतोय तर रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट मिळते. आदर्श फलंदाजी मार्ककडे येतोय. बघूया आता मात्र शेवटचे 2 चेंडू असणार आहे. 2 चेंडू मध्ये काय करामत करेल, कारण की इथे जर आपल्याला थोडासा मॅच मध्ये जर हा फायनल मध्ये चांगल्या प्रकारची जागा बनवायची असेल तर मोठा धावांचा डोंगर रत्न गरजेचं आहे. तर इथे धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय तर 4 धावा. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे, ती मात्र कल्पेश वालन याने. सुंदर पद्धतीचा हा चेंडू एकदा तो केलेले 2 धाव घेण्याचा प्रयत्न नक्की असेल. इथे मात्र सनील धुमाल आहे आणि रडीन द बेटीन द विकेट जबरदस्त आपण पाहायला मिळाली. इथे 2 धावा नक्की काढण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला
यश येतोय का बघूया. क्षेत्रकडे ताईने तसंच ठेवायचं आहे. 2 मिनिटं सांगतो लगेच. एक रन शॉट आहे. एक रन शॉट आहे आणि आउट आहे. आउट आहे ना सर? आउट आहे. इथे देखील आउट आहे आणि एक रन शॉट आहे का? एकही रन नाही आहे. निर्णय अंतिम राहील कारण की इकडे कॅमेरा तेवढा नाहीये तिकडे. तर एकही धाव नाहीये. आपण जर पाहतो एकही धाव नाहीये. याच दरम्यान आपण पाहिलं पुन्हा मैदानामध्ये चढतोय. इथे पाहिलं धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 4 धावसंख्या आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला. एकही धाव मिळाली नाहीये. यावेळचा बाईच्या स्वरूपात धावसंख्या मिळेल का? हो रनआउटच्या स्वरूपात देखील हा विकेट मिळतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर भाई तांडेल हा आकाश भाई तांडेल देखील आपण पाहिलं ना तर इथे मात्र काही संघासाठी करू शकला नाही. इथे पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि अशा वेळी जर पाहायला गेलं तर कल्पेशाने देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. आपण पाहिलं तर रनआउटची हॅट्रिक झाली आहे. अशा प्रकारे धावसंख्या मात्र आहे ती 4. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. तर बघूया इथे मात्र काय स्पीडअप करायचं आहे. फायनलचा सामना तेवढा रंगतदार सामना होईल असं वाटलं होतं परंतु यावेळी मात्र कानिपनाथ नागोडण्या संघाने मात्र चांगल्या प्रकारची दोडी गोलंदाजी चांगल्या प्रकारची केली. चला मित्रांनो इथे साईड लावायचंय. इथून साईड लावायचंय. चला इथून थोडासा संकेत तू तिकडे गेला तरी चालेल. सर्व इकडं. हा तर 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे तर विकास तावडेला मात्र काहीतरी चमत्कार घडवावा लागेल. 12 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण आपण पाहतोय. थोडस असं धावा आले असं तर मस्त थोडी मजा आली असती इथे फायनलला परंतु स्ट्राईक साठी सनील धुमाल आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहिल्यात तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो फैज आपण पाहतोय. विकास तावडे आपण पाहतोय गोलंदाजी मागे. विकासने जर गोलंदाजीमध्ये नक्की छाप सोडली तर चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल कारण की
कालो किंड झालेला आहे. इथे मात्र फायनलचा सामना पाहतोय आपण. विकास चावडे बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. बॅटच्या पट्ट्यात चेंडू इथे पाहिला तर ऋतुज आहे आणि विनिंग फटका म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला होता. ऋतुजनी मात्र ही चूक केलेली आहे. कारण की प्रयत्न करणं गरजेचं. धावा किती असू द्या, पहिल्या चेंडूवर विकेट मध्ये परिधान केलं असतं आणि इथे मात्र विनिंग फटका येईल का आता मात्र सनील धुमालच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर 4 धावाचा फटका आपल्या पायला जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. तर सनील धुमाल मात्र खरोखर धुमाल बसवतोय. आणि अशा वेळी मात्र बाईच्या स्वरूपात इथे मात्र 4 धावा मिळाल्या आणि या वेळेने इथे कानिपनाथ नागोडणा संघाने आपला हा ठसा उमटवलाय. कानिपनाथ नागोडणा संघाने मात्र हा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय आणि तसेच 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. सनील धुमालला कॅश साठी लावलेलं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल. तर या मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय कल्पेश वालंज. 1 धाव आणि 2 विकेट. कल्पेश वालंज